संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे. अर्थात वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना केवळ शिक्षणातून साध्य होऊ शकते. पद्मभूषण डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार यांनी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक सहृदयी उपक्रम म्हणून सुरू केलेली ही मोहीम आज एक चैतन्यशील बहुविद्याशाखीय शैक्षणिक परिसंस्थेत रूपांतरित झाली आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केलंय. सिम्बायोसिस विश्वभवन येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपती पद्मभूषण डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या एस.बी. मुजुमदार यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती श्रीमती संजीवनी मुजुमदार, अभिजित पवार, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, राज्यपाल यांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार यांना 90व्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन करून शतायुषी व्हावे अशा शुभेच्छा देत राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, सिम्बायोसिस ही संस्था भारत आणि परदेशातील हजारो तरुण मनांना सक्षम बनवत आहे. शिक्षण हे केवळ मनाला प्रकाशित करण्याचे साधन नाही, तर शिक्षणाने सहानुभूती, एकता आणि शांती देखील मनामध्ये रुजवली पाहिजे, हा डॉक्टर मुजुमदार यांचा दृढ विश्वास आहे. खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, डॉक्टर मुजुमदार यांनी केवळ भारतातील आणि विदेशातील विद्यार्थ्यांना शिकवले नाही, तर देशातील बहुजन समाजाला शिक्षित करण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षण हे प्रत्येक प्रकारच्या विकासाचा पाया आहे, ही राजश्री शाहू महाराज यांची भूमिका होती. त्यांच्या विचारांनुसार डॉक्टर मुजुमदार यांनी काम केले. डॉक्टर मुजुमदार यांचा 90वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थ्यांचा सन्मान आहे. सिम्बायोसिस विद्यापीठ हे विचारांचे विद्यापीठ आहे. युरोपातील प्रगत देशात शिक्षणासाठी जाणे परवडत नाही. अशा परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या रूपाने मदत करून ते एक प्रकारे जगाची मदत करत आहेत, असंही श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर मुजुमदार म्हणाले, एका परदेशी विद्यार्थ्याचे दुःख पाहून आपल्याला आयुष्याचे प्रयोजन समजले. त्यातून आणि परदेशी विद्यार्थी तसेच भारतीय विद्यार्थी यांच्यात मैत्री व्हावी, सलोखा निर्माण व्हावा आणि त्याद्वारे जागतिक शांततेचा मार्ग तयार व्हावा, या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना केली. श्यामभाऊ मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त तयार करण्यात आलेल्या ज्ञानपर्व या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.